आमचे नगरसेवक आले, अजय जरा कामाला गेला म्हणून आला नाही आहे. सगळेजण आले आणि हा डेपो आहे, कचरा डेपो आहे. या कचरा डेपो पत्रकारांनी नाकाला रुमाल बांधलेले आहे. हा जे इथं कामं करतायत बघा, त्यांना कोणत्याही सुविधा नाही आहेत. तो माणूस ते कोंबडीचं आतड्यांचं साफ करतो, त्याच्या ना रुमाल आहे, तोंडाला नाही काही आहे. अशा परिस्थितीत ही गरीब लोक इथं काम करतात. हे तर सगळा कचरा घेऊन येतात, त्यांना कोणत्याही सुविधा नाही आहे. हे हा स्पॉट पंचनामा जागेवरून केलेला. एक आम्ही तुम्हाला पण मी सांगितलं नाही कुठे जायचं आहे ते. ही जी जागा आहे ही आता सगळी व्यापलेली आहे. भविष्यात कचरा टाकायला सावंतवाडी शहरात जागा नाही आहे. मी नगराध्यक्ष असताना मी मागणी केली होती, त्याच्यानंतर प्रशासन लागलं. मला नितेश राणे साहेबांना सांगायचं आहे, पालकमंत्री साहेबांना, की आम्हाला कुठेतरी आजूबाजूला पुढच्या 100 वर्षाच्या भविष्यासाठी सावंतवाडी शहराच्या एक कुठेतरी 25 एकरचा प्लॉट सरकारी जागा तुम्ही द्या. त्या गावातल्या लोकांना त्रास होता कामा नये आणि सावंतवाडी शहराला जवळ पडेल अशी आम्हाला एक जागा द्या. ज्या ठिकाणी कचऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल. आज जर तुम्ही बघितलं तर ही परिस्थिती आहे. हा कचरा काय करणार? ह्या कचऱ्याला आग घालणार आणि हा सगळा दूर जो आजूबाजूचा जो परिसर आहे, जिथं नागरिक राहतात सावंतवाडीचे, त्यांना त्रास होतो आहे, आरोग्याची समस्या उद्भवत आहे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे पालकमंत्र्यांकडे, आम्हाला कुठेतरी 25 एकर जागा द्या. आम्ही सर्व टीम पालकमंत्री साहेबांना भेटणार आणि आम्हाला खात्री आहे, 100% खात्री आहे की नितेश राणे साहेब आम्हाला 100% आमची मागणी मान्य करतील आणि सावंतवाडी शहराच्या विकासात निश्चितपणे हातभार लावतील. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे दीपकभाई केसरकर आहेत, त्यांनासुद्धा आम्ही ह्या गोष्टी सांगू आणि त्यांच्याकडनंसुद्धा जेवढे प्रयत्न होतील त्यांच्याकडनं आम्ही करून घेऊ असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. मला फक्त हे दाखवलेलं आहे, हे सावंतवाडीचं सौंदर्य आहे का? हे कुठेतरी लांब गेलं पाहिजे सावंतवाडी शहरापासून आणि ज्या गावात जाईल किंवा जिथं जाईल तिकडच्या लोकांना सुद्धा त्रास होता का म्हणे याची सुद्धा तजवीज करावी लागेल. आणि ती तजवीज झाल्यानंतरच इकडचा कचरा बाहेर हलवला पाहिजे. कारण ग्रामीण भागात राहणारी लोकंसुद्धा आमचीच आहे. तर अशी जागा निवडली पाहिजे जेणेकरून कोणालाच त्या धुराचा किंवा आणि त्रास होता का म्हणे. हे तुला दाखवली जागा सगळे व्याप्त झालेली आहे. ढिगावर ढीग चढवत आहेत. आज तुम्ही बघितलं ते आकडे आहेत ते बघा, हे बघा, ह्या सगळे कावळे जमले, ह्या सगळ्या कोंबड्यांच्या आतडे आहेत. ह्याचं काय प्रोसेस काय याची? ते इथे आणून टाकतात, काय प्रोसेसच होत नाही आहे. वेंगुर्ला जाऊन बघा, वेंगुर्ल्यात तुम्ही इथे नाका बंद केली, मी सांगितलं कोणी रुमाल बांधू नका, बाबू कुडतर सांगितलं. तुम्ही सगळ्या पत्रकारांनी सगळ्यांनी बंद केली. तुम्ही 4था स्तंभ आहात, तुम्ही आवाज उठवला पाहिजे. त्याच्यामुळे आमची सन्माननीय दीपकभाई केसरकर असतील, सन्माननीय आमचे पालकमंत्री असतील, आम्हाला कुठेतरी 25 एकर जागा सावंतवाडी शहरासाठी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हाच तर प्रश्न आहे ना. आता मी तिकडेच चाललो आहे. हे बघा काय होतंय ते, हे तुम्ही बघा समोरच बघा, सगळ्या आतड्या आहेत. ते इथे आणून टाकायचे का? इथे लोक राहतात बाजूला, एक आवळे उचलणं त्यांच्या परड्यात नेऊन टाकणं, काय प्रोसेस होते? याला जबाबदार कोण, ठेकेदार की कोण प्रशासन? याला जबाबदार प्रशासन आहे. नगराध्यक्ष आत्ता झाले, मी काय त्यांच्यावर बोलणं नाही, त्यांना 8 दिवस झाले. पण मी काम केलेलं आहे, मला अनुभव आहे. त्याच्यामुळे माझी पहिली जी भेट होती ती मी इथं आलो. मी कुठच्या गार्डनमध्ये गेलो नाही भेट द्यायला, पहिलं इथं आलो. तर ही लोकांची मूळ समस्या आहे. हे कशासाठी तुम्ही ठेवले? किती दिवस वर्गीकरण? एवढी चपला जमिनीचं वर्गीकरण, त्या चपलाची जोड शोधतले, खायचं चप्पल दुरता का बघतले, काय आहे? रस्तो साफ नाही. तुम्ही नगरपालिकेवाले जर रस्त्यावर तर चपला टाकूक लागले यार. अरे वेंगुर्ल्यात जाऊन फेरी मारून या एक दिवस. तिकडे काय खाण्याचे आतडे लागतात सगळे कोंबड्यांचे.